नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण? एमपीएससीची तयारी तुम्ही सुरू करताय आणि तुमच्याकडे पूर्ण एक वर्षभराचा प्लॅनिंग आहे. तुम्ही एक प्रॉपरली ठरवलेलं आहे की तुम्ही एक वर्षभर अभ्यास करणार आहात. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओला स्किप करू नका. या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला थंबनेलवरती दिसतंय, वर्षभर तुम्हाला सातत्याने कशा पद्धतीनं तुम्ही 8 तास अभ्यास करू शकता, याबद्दलची एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मी किरण गुरुजी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुम्हाला गेल्या 4 ते 5 वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने शिकवत आहे. आता हा जो आपला एक यूट्यूब चॅनल मी सुरू केलेला आहे, या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला मेंटरशिप आणि मेंटर सिरीजच्या सोबतच महत्त्वपूर्ण असे काही नॉलेजेबल व्हिडिओ सुद्धा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्ही खूप सारं चांगलं प्लॅनिंग बनवून ठेवलेलं आहे. एक नियोजन केलेलं आहे की अमुक आपण क्लास जॉईन करूया किंवा आपण सेल्फ स्टडी करूया. या ठिकाणी 2 ऑप्शन्स असतात. जनरली विद्यार्थी हे यूज करतात सेल्फ स्टडीचा, किंवा काही विद्यार्थी ज्यांच्याकडे फायनान्शियल फ्रीडम असतं, किंवा काही विद्यार्थी ज्यांच्याकडे पैसा असतो, ज्यांच्या घरातले लोक त्यांना पैसा पुरवण्यासाठी रेडी असतात, त्यांना 2 किंवा 3 वर्षाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना वेळ दिलेला असतो. अशा विद्यार्थ्यांना एक कुठं ना कुठंतरी नियोजन करून चालावं लागतं आणि ह्या नियोजनासाठीच आपल्याला एक वर्षभर कशा पद्धतीनं रोज 8 तास आपल्याला अभ्यास करता येईल, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी असं सगळ्यात पहिले कन्सिडर करतोय की तुम्ही एक विद्यार्थी आहात, किंवा कसे विद्यार्थी, तर कॉलेजचे विद्यार्थी आहात, किंवा तुम्ही कॉलेज पास आउट झालेले विद्यार्थी आहात. तुम्ही आता सध्या शोधात आहात की एमपीएससीचा आपल्याला अभ्यास कसा मिळेल, किंवा एमपीएससीचा अभ्यास आपल्याला कुठून मिळेल. स्पेशली काही विद्यार्थी आहेत की जे गृहिणी आहेत, त्यांना बराचसा गॅप झालेला आहे. ओके, ज्यांना बराचसा मोठा गॅप झालेला आहे. तर गृहिणींसाठी आणि जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, किंवा जॉब करणारे आहेत असे काही प्रोफेशनल्स ज्यांना असं कुठेतरी वाटतं की आपण आपलं ड्रीम पोस्ट मिळवावी, यांच्यासाठी सुद्धा मी नियोजन देणार आहे. त्यासाठी थोडंसं वाट बघा, या चॅनलवरती लाईव्ह राहा. ठीक आहे. आता आपण आज महत्वाचा पॉइंट समजून घेऊ. तुम्ही एक विद्यार्थी आहात, तुम्ही कुठेतरी स्वप्न ठरवलेले की मी PSI होणार, मला वर्दी पाहिजे. पासआउट झालेले विद्यार्थी आहात, मला राज्यसेवा करायची आहे, की मला DYSP, त्यानंतर डिप्युटी कलेक्टर, तहसीलदार, BDO मला व्हायचंय. आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे एक प्लॅन आहे 1 वर्षाचा. तुम्ही ठरवलेलं आहे की मी रोज अभ्यास करणार, पण किती तास अभ्यास करणार, काय करणार, यावरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय आहे, असं तळ्यात मळ्यात असतात. आता बरं एक पॉइंट लक्षात ठेवा की एखादा एक जेन्युइन विद्यार्थी जेव्हा एमपीएससी कडे वळतो, किंवा एमपीएससी करण्यासाठी एखाद्या सिटीमध्ये जातो महत्वाच्या, किंवा एमपीएससीचा विचार करतो, तेव्हा तो सर्वात प्रथम काय विचार करतो की मी अभ्यास सुरू कसा करावा, आणि या संदर्भात मी एक इम्पॉर्टंट असं नियोजनावरती लेक्चर्स घेतलेलं आहे. जर तुम्हाला कंबाईनची तयारी करायची किंवा राज्यसेवेची तयारी करायची, तर या चॅनलवरती तुम्हाला ते अवेलेबल होऊन जाईल. दुसरा प्रश्न विद्यार्थी असा विचारतो की मी अभ्यास सुरू तर करतोय, मी पुस्तकं कोणती वाचावी. पुस्तके वाचण्यासंदर्भातली मी सब्जेक्ट वाईज व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यांचा अभ्यासक्रम समजून सांगितलेला आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्याल. आणि तिसरा एक प्रश्न जेन्युइनली विद्यार्थी विचारतो, सर रोज किती तास अभ्यास करावा. ओके, रोज किती तास अभ्यास करावा. तर याचं एक उत्तर आपण असं देऊ, रोज किती तास करण्यापेक्षा रोज कसा अभ्यास करावा. रोज कसा अभ्यास करावा हा प्रश्न एकदम 100% परफेक्ट आहे. असा प्रश्न पहिली गोष्ट जे विचारतात विद्यार्थी, त्यांना हेच माहिती नसतं की अभ्यास करायचा कसा असतो. त्यांना फक्त एवढं माहिती असतं की एखादा PSI झालेला किंवा STI झालेला ज्याने युट्यूबवरती सांगितलेलं असतं की मी 16 तास अभ्यास करत होतो, मी 14 तास अभ्यास करत होतो, मी 12 तास अभ्यास करत होतो. पण मित्रांनो, 12, 14, 16 हे जे तास असतात, हे तास तो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत नसतो. जेव्हा एखादी एक्झाम येते, जेव्हा एक्झाम तोंडावर असते, तेव्हा एखादा विद्यार्थी खूप अभ्यास करतो. परंतु आपल्याला नुसतं अभ्यास करून नाही चालायचं, तर अभ्यासासोबत आपल्याला आपलं हेल्थ सुद्धा व्यवस्थित आहे, आरोग्य सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. जर तुम्ही परीक्षा जवळ आल्यानंतर आजारी पडलात, तुम्ही 12-12, 14-14 तास अभ्यास केला आणि तुमचा पाय दुखायला लागला, तुमची शिराव स्थिर चढायला लागली, तुम्हाला वातीचे इश्यू यायला लागले, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. मग तुमचा अभ्यास जो आहे ना, तो अभ्यास एकदम प्रॉपर पद्धतीने होत नाही. तुम्ही कुठं ना कुठंतरी मेंटल डिस्टर्बन्स मध्ये होता, किंवा तुम्ही
एक कुठेतरी डिप्रेशनमध्ये जायचा प्रयत्न करता किंवा प्रयत्न होतो म्हणजे डिप्रेशनमध्ये तुम्ही जाताच, प्रयत्न नाही करत तर तुम्ही जाताच. तुम्हाला समजत नाही की आपण डिप्रेशनमध्ये आहोत की नाही आहोत. काही विद्यार्थी मोबाईलचे ॲडिक्टेड होऊन जातात. त्यांना हे समजत नाही की आपण कसा अभ्यास करावा. त्यांना हे समजतं की आपण किती तास अभ्यास करावा. त्यांच्या डोक्यात एकच असतं तास. त्यांना असं वाटतं की मी 12 तास अभ्यास केला, मी 14 तास अभ्यास केला. सांगायला जरा बरं वाटतं, एकदम बरं वाटतं की बाबा मी 12 तास अभ्यास करतो, मी 14 तास अभ्यास करतो. सांगायला बरं वाटतं. मी सकाळी 7ला जातो, रात्री 11ला घरी येतो. सांगायला बरं वाटतं. पण हे आपल्या स्वतःला आपण किती फसवतो हे आपल्याला स्वतःलाच माहिती. खरंच आपण इमानदारीने तेवढा अभ्यास करतो का? खरंच आपण इमानदारीने त्या ठिकाणी 7 वाजल्यापासून तर रात्री 12 किंवा रात्री 11 वाजेपर्यंत फक्त पुस्तकात डोकं घालून बसतो का? जर तुम्ही तसं करत असाल तर समजायचं की तुम्ही खरंच अभ्यास नाही करत. आणि तुम्ही हे करतच नसाल, फक्त हा टाइम मात्र तुम्ही फॉलो करत असाल, तर हे समजून चालायचं की तुमचं कुठं ना कुठेतरी चुकतंय. तुम्ही स्वतःला फसवताय. तुम्ही तुमच्या घरच्यांनाही फसवताय आणि तुम्ही तुमच्या नशिबालाही फसवताय. मग परत नशिबाला दोष देत बसायचा की अरे मी तर पासच नाही झालो, अरे मी तर हेच नाही झालो. म्हणून तुम्हाला आज एक छान पद्धतीने मी प्लॅन द्यायला आलेलो आहे. तो प्लॅन नीट समजून घ्या. बघा, एक सर्वसामान्य विद्यार्थी जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात आधी तो काय विचार करतो की मी सुरुवात कुठे करू. सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा येतो तो म्हणजे तुमचा अभ्यासक्रम. तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला एका विषयाला किती वेळ द्यायचा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एक विषय, ठीक आहे, एक विषय घेऊन तुम्ही 3 महिने अभ्यास करत बसाय, तर ही स्ट्रॅटेजी आता काही कामाची नाही. ही खूप जुनाट स्ट्रॅटेजी झाली, जुन्या काळातली स्ट्रॅटेजी झाली. ज्यावेळेस एमपीसी वन लाईनर असायची. आता तसं नाही राहिलं. आता एमपीसीचे क्वेश्चन्स एकदम रँडमली आणि खतरनाक पडायला लागलेले. म्हणून तसं मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे सांगत असतो की जेव्हा तुम्ही अभ्यासक्रम एखादा करता तर अभ्यासक्रम करत असताना एक विषय ॲटलिस्ट तुम्ही फक्त 3 महिने कोण बसताय, तर एक विषय तुम्हाला संपवायला 3 महिने लागले पाहिजे. पण एका दिवसात, ठीक आहे, एक विषय 3 महिने असं करण्याऐवजी एक दिवस 4 विषय हा तुमचा पॅटर्न असला पाहिजे. एक दिवस 4 विषय. जेव्हा तुम्ही एक दिवस 4 विषयांचा पॅटर्न सेट करता तेव्हा कुठे ना कुठेतरी तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होतो. ठीक आहे, काय होतो? खूप जास्त फायदा होतो. आणि कळत नकळत थेंबे तुमच्या नॉलेजमध्ये भर पडत राहते. आणि ही भर एवढी छान पडते की विद्यार्थ्यांना हे समजायला सुरुवात होते की हां, यस, आपण काहीतरी नवीन शिकतोय, रोज नवीन शिकतोय. आता सर्वसामान्य पद्धतीनं आपण एक विचार करू की आपण सकाळी आता आपण डेली शेड्यूल जो आहे त्या डेली शेड्यूलला आपण काय करू, एक 4 पार्टमध्ये डिवाइड करू. काय करू? विभागून घेऊ. आता मी असं समजतोय की तुमच्या सारखा एक विद्यार्थी सर्वसामान्यपणे एक 7 ते 8 तास झोप घेतो. किती? 7 ते 8 तास. दुपारच्या काळात जे आपण झोपतो ढाराढूर, तर त्या झोपेला मी इथं कन्सिडर नाही केलं. त्या झोपेला मी कन्सिडर केले रात्रीच्या. आता इथं आणखी एक इश्यू येतो की सर आम्ही 7 ते 8 तास झोपतच नाही. आम्ही फक्त 5 तास झोपतो. आम्ही लय शूरवीर आहोत. ते सायकोलॉजिकली आणि आपल्या ह्युमन हेल्थच्या नुसार आपण 7 ते 8 तास झोपलं पाहिजे. आपण 6 तास जरी झोपलं तरी 6 तास झोपल्यानंतर आपण दिवसभर काय करतोय? अभ्यास करतोय. अभ्यास केल्यामुळे मेंदू थकतो बाबांनो. त्यामुळं कुठेतरी एखाद्या शास्त्रात, शास्त्र असतं ते 6 तास झोपायच लागतं. शास्त्र असतं ते की खूप जास्त झोपलं की मग मोठापणा येतो किंवा काय त्याला म्हणतात, आळस येतो. असं काही नसतं. साधारणतः तुम्ही 7 ते 8 तास खूप छान पद्धतीने झोपले पाहिजे. छान पद्धतीने ह्याचा अर्थ असा की तुम्ही विदाऊट एनी टेन्शन झोपले पाहिजे. काय की काही विद्यार्थ्यांना असं असतं की एवढे विचारात असतात की माझं कसं होईल, मी पास होईल की नाही, मला खरंच हा अभ्यासक्रम झेपेल की नाही, किती मोठा अभ्यासक्रम आहे, मी तर अजून सायन्सला हातच नाही लावलं, मी तर अजून मॅथमॅटिक्सच वाचायला सुरुवात नाही केली. आता 2026 सुरू झालं, मी ठरवलं होतं की चालू घडामोडी घेईल, पण मी चालू घडामोडीच अजून वाचायला सुरुवात नाही केल्या. मित्रांनो, या सगळ्या विचारांना थोडंसं रात्री झोपायच्या वेळेस फुल स्टॉप द्यायला शिकायचं. जेव्हा तुम्ही हे सगळ्या गोष्टींना फुल स्टॉप द्यायला शिकाल किंवा जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी थांबवाल, ऑटोमॅटिक एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यामध्ये एक चांगले विचार यायला सुरुवात होतात की ठीक आहे, आजचा दिवस झाला, आजच्या दिवशी मी एवढा अभ्यास केला, पुरेसा आहे, चला झोपून घेऊ. आपण उद्याच्या दिवशी एक चांगल्या प्रॉपर नियोजनानं उठू. हे जे असे विचार असतात ना निगेटिव्ह, की माझं होईल का, माझा अभ्यासक्रम पूर्ण होईल का, असा विचार करणारे विद्यार्थी हे मॅक्सिमम नियोजनच करत. आणि जर तुम्ही नियोजनच नाही केलं, जर तुम्ही या नियोजनाला किंवा या अभ्यासाला तुम्ही फोडलं नाही, तुम्ही असं टप्प्याटप्प्यात डिवाइड केलं नाही, तर मग काही अर्थ नाही.
तुम्ही तुमचं जे नियोजन आहे ते 1 डे पासून पहिल्या दिवसापासूनच सेट करून ठेवा की मी आज किती अभ्यास करणार, हे ठरवा. तेवढ्या दिवसाचं तेवढं नियोजन तुमचं असलं पाहिजे. पण आपल्याकडे काय होतं, आपण त्या दिवसाचं नियोजन कंप्लीट करत नाही, म्हणून त्याचं सुद्धा आपण टेन्शन घेतो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्या दिवशी थोडंसं कमी जेवा, तर त्या दिवशी थोडासा मोबाईल लांब ठेवायचा प्रयत्न करा की ठीक आहे, मी पनिशमेंट घेतो, माझं जर टार्गेट कंप्लीट नाही झालं, मी पनिशमेंट घेतो, मोबाईलला मी दुसऱ्या रूममध्ये ठेवून इकडे झोपेल. कारण की काही विद्यार्थी ह्या मोबाईलमुळे अक्षरशः रात्री रील्स बघणे किंवा युट्यूबवरती काहीतरी टाइमपास करणे, या सगळ्या गोष्टींमुळे एवढे ॲडिक्टेड होतात मोबाईलचे. अक्षरशः या विद्यार्थ्यांना समजतच नाही की आपण आपला वेळ किती वेस्ट करतोय. आणि मग आपण परत रडत बसतो की सर 7 वाजता जातोय, 11 वाजता येतोय, पण अभ्यास म्हणावा असं होत नाही. इमानदारीने विचारतो मित्रांनो, तुमच्या मनाला तुम्हीच उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये नंतर उत्तर टाका की खरंच तुम्ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत जो अभ्यास करता, किंवा जो सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत तुम्ही अभ्यासाचा जो एक फ्रेम बनवलेली आहे, या फ्रेममध्ये तुमचा क्वालिटी अभ्यास किती तास होतो, हे नक्की मला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. किती क्वालिटी तास तुम्ही अभ्यास करता. फक्त काही नाही, तुमचा अभ्यासाचा एक मला अंदाज पाहिजे, ते नक्की तुम्ही कमेंट करा. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही सकाळीच म्हणू आपण 7 ते 8 तास झोप घेऊन जेव्हा उठता, तर मी असं इमॅजिन करतोय की तुम्ही 7 वाजता उठता. 7 वाजता तुम्ही उठता. 7 वाजल्यानंतर ऑन एन ॲव्हरेज एक 8 पर्यंत तुमचं आवरून होतं. आता काही विद्यार्थी जे असे असतात, काही विद्यार्थी रात्री 12ला झोपतात आणि सकाळी 7ला उठतात, म्हणजे 12 ते 7 ही त्यांची झोप असते. ठीक आहे. काही विद्यार्थी असे म्हणतील की सर आम्ही सकाळी 5ला उठतो, पण जरी तुम्ही 5ला उठता तरी रात्री तुम्ही 10ला झोपता. काही विद्यार्थी 10 ते 5 असे झोप घेतात. ठीक आहे, 10 ते 5 अशी झोप घेतात. तुम्ही कधीही काही कॅल्क्युलेशन करा, तुम्ही 7 तास बरोबर हँडल करा. म्हणजे साधारणतः काय होईल, जर 12 ते 7 तुम्ही झोप घेतली तर 12 पर्यंत काय करायचं हे तुम्हाला मी सांगेल. जर 7 ते 10 पर्यंत तुम्ही झोप घेतली तर 10 पर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे हे तुम्हाला मी सांगेल. आणि तसंही मॅक्सिमम एमपीसीचे जे विद्यार्थी असतात ते रात्री 9च्या नंतर अभ्यास करतच नाही, आणि त्यांचा जो 9च्या नंतरचा अभ्यास असतो हा एकतर पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीचा अभ्यास किंवा कसा तरी चल रहा है चलने दो अशा टाईपचा अभ्यास त्या ठिकाणी असतो. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं तुम्हाला, ठीक आहे, मला तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत की जेव्हा आपण एक अभ्यास करतो तेव्हा एक 7 तासाची झोप तुम्हाला असणं गरजेची. ठीक आहे, 7 तासाची झोप तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे मिळालीच पाहिजे. आता सपोज तुम्ही 7 वाजता उठले, 7 ते 8 पर्यंत तुम्ही आवरले, त्याच्यामध्ये तुम्ही आंघोळ केली, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा व्यायाम केला, ठीक आहे, आणि थोडासा चहा किंवा नाश्ता केला. चहा, नाश्ता, व्यायाम, आंघोळ हे शक्यतो लवकर उरकायचा प्रयत्न करा. आता नाश्ता म्हणजे कसं, जर नाही आम्ही पोह्यासाठी थांबतो सर, नाश्ता आमचा 9 वाजता होतो पोह्यासाठी, ठीक आहे, तर 9 वाजता तर तुमचा चहा म्हणजे पोह्या वगैरे जे असतील त्यानंतर तुम्ही करा. पण कधीतरी एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्री जेव्हा तुम्ही झोपता, आवर्जून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळेस थोडेसे चणे, ठीक आहे, किंवा काही बदाम किंवा अक्रोड हे थोडंसं भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी तुम्ही जर ते खाल्लं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. ठीक आहे, जे मोड आलेले कडधान्य किंवा मोड आलेले जे हे असतात, मटकी लाईट, ठीक आहे, किंवा हरभरा टाईप मोड आलेले तुम्ही नक्की खा. ह्याचा तुम्ही नाश्ता करायचा प्रयत्न करा. थोडंसं चांगला सकस आहार घ्या. आणि दुसरी गोष्ट, ह्यासाठी तुम्ही हॉस्टेलवरती राहत असाल किंवा कुठेही राहत असाल तरी हे तुम्ही करू शकता. काय, फक्त ग्लासामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात फक्त बुडवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खायचं. हेल्दी डाईट हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हेल्दी डाईट घेता ना, त्यावेळेस डेफिनेटली तुमच्या सकाळचा जो ट्युनिंग आहे ना तो एकदम परफेक्ट लागतो. त्यानंतर तुम्ही 7 ते 8 पर्यंत म्हणजे साधारणतः तुमचा 1 तास तुम्हाला इथं द्यायचा आहे, आणि 1 तासातच झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही आंघोळ करायला गेले, आवरायला गेले आणि तिथंच पाऊण तास तिथं आतच बसले, पाण्यात नुसतं पाण्यातच खेळताय आरामशीर, किंवा बादलीत हात घालून बसले निवांत विचार करत की मेरे साथ क्या हो रहा, कैसे हो रहा, हे माझ्यासोबतच का घडतं, मीच एवढा कमनशिबी काय आहे, असं आंघोळीला बसलेला लय विचार येत राहतात. तर असे काही विचार आणू नका डोक्यात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, व्यायाम करताना खूप सारं आपल्याला काय अगदी आर्नोल्ड नाही व्हायचं, एकदम बॉडी बिल्डर नाही व्हायचं. व्यायाम म्हणजे कुठला व्यायाम, की ज्या ठिकाणी तुम्ही एक थोडंसं बॉडी फिटनेस वरती कॉन्सन्ट्रेशन तुम्ही ठेवाल, अशा टाईपचा व्यायाम जो हार्डली 15 ते 20 मिनिटं किंवा 30 मिनिटं जरी गेला तरी खूप. किंवा मी तर सरळ सरळ म्हणतो की थोडंसं लवकर उठले, 6:30ला उठले आणि 6:30 ते 7 पर्यंत जर तुम्ही चालायला गेले कुठं, तर ते एकदम बेस्ट आहे.
किंवा 6:30 ते 8 पर्यंत जर तुम्ही हा 1.5 तासाचा शेड्यूल बनवला तर ते आणखी जास्त चांगलं आहे. ठीक आहे, हे पॉईंट लक्षात ठेवा. बरं, तुम्ही ज्यावेळेस 7 किंवा 8 वाजेपर्यंत असता, एक साधारणतः मी असं इमॅजिन करतोय की तुम्ही 8 ते 10 पर्यंत 8 ते 10 पर्यंत तुम्ही गणित हा विषय शिकला पाहिजे. गणित और विज्ञान. और म्हणलं मी, अँड नाही म्हणलं. गणित किंवा विज्ञानाला तुम्ही वेळ दिला पाहिजे. गणित आणि विज्ञानाचा जर तुम्ही वेळ दिला, आता गणिताला तुम्ही वेळ देताय, सपोज असं झालं की हे किती 2 तास आहेत. या 2 तासामध्ये तुम्ही गणिताला बसले, पण गणिताला बसल्यानंतर तुम्हाला 30 मिनिटांनंतर जर कंटाळा आला तर काही प्रॉब्लेम नाही, थोडासा 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. थोडासा 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, पण या 5 मिनिटांमध्ये मोबाईल पासून थोडंसं लांब राहा. तुम्ही काय करता, सपोज तुम्ही असा विचार कराल की सर मोबाईल तर आमच्या सोबतच असतो, आम्ही तो ऑनलाईन क्लास करतो. ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. ऑनलाईन क्लास जरी करत असाल तरी 5 मिनिटाच्या त्या ब्रेकमध्ये मोबाईल तुमच्या सोबत नसला पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मोबाईल आपल्यासोबत बाथरूममध्ये घेऊन जाण्याची पण सवय लागलेली आहे. ठीक आहे, ही सुद्धा सवय बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये कॉमन आजकाल व्हायला लागली आणि ह्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थी त्या बाथरूममध्ये जिथं फक्त 5 मिनिटं बसायचे की तिथं फक्त 3 मिनिटं बसायचे की जिथं फक्त 10 मिनिटं लागतील तिथं विद्यार्थ्याला 20-20, 30-30 मिनिटं लागायला लागतात. आणि यामुळे काय होतंय, विद्यार्थ्यांचा वेळ त्याला नकळत त्या ठिकाणी तो वेस्ट करतोय. त्याच्यामुळं 5 मिनिटाचा ब्रेक घ्या किंवा तुम्ही थोडंसं तोंड वगैरे धुवा, कारण की जेवढं तुम्ही तोंड धुवाल तेवढं तुम्हाला फ्रेश वाटेल. तोंड धुतल्याने तोंडाचं काही क्षरण होणार नाहीये तुमच्या. ठीक आहे राईट. त्यामुळे ते एवढा मोठा विषय होणार नाही. थोडंसं थंड पाण्याने जर तोंड धुतलं तर जरा एकदम फ्रेश वाटतं, म्हणजे जो कंटाळा येतो तो येणार नाही. त्यानंतर अगेन पुन्हा तुम्ही 30 मिनिटं बसायचा प्रयत्न करा. बरं ठीक आहे, तुम्हाला समजा 1 तासच फक्त गणितामध्ये इंटरेस्ट आला, 1 तास गणितात इंटरेस्ट आला तर लगेच विषय स्विच करायला शिका. लक्षात घ्या, हा पॉइंट लय महत्वाचा आहे. विषय काय करायचा तर स्विच करायला शिका. मीनवाईल जर तुम्हाला असं वाटलं की मला थोडीशी भूक लागली, ठीक आहे, मला थोडीशी भूक लागली तर साधारणतः एक 15 मिनिटं थोडीशी नाश्ता वगैरे करून घ्या. ओके, थोडासा काय करा, नाश्ता वगैरे करण्याचा प्रयत्न करा. नाश्ता 15 मिनिटाचा म्हणजे कुठला, एकदम चांगला नाश्ता, म्हणजे त्यात तुम्हाला जे योग्य आवडतं ते. काहीतरी चटपटीत आणि चमचमीतच खायचं आणि मला मॅगीच खायची, मला हेच खायचं तेच खायचं, तसलं काय करू नका. प्रयत्न हा करा की सकाळच्या वेळेस तुम्ही उपाशापोटी अभ्यास नसतो करायचा, एवढं लक्षात ठेवा. सकाळी थोडेसे मटकी वगैरे किंवा हरभरे वगैरे खाल्ले, ऍटलिस्ट त्याच्यानंतरचा जो नाश्ता आहे तो चांगला सकस नाश्ता करावा. किंवा मी तर जनरली फ्रुट्स रिकमेंड करतो या टायमिंग, किंवा फ्रुट्स रिकमेंड करेल, किंवा कॉफी घ्या, किंवा ब्लॅक कॉफी घ्या, किंवा थोडंसं साखर कमी असलेला चहा घ्या. हे सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायच्या. अगदी लहान मुलासारखं तुम्हाला हा प्लॅनिंग मी देणार आहे. आता ह्याच्यातनं काय झालं, ह्याच्यातनं आउटपुट तुम्हाला मिळाला साधारणतः 1 तासाचा, पण या 1 तासामध्ये तुमचा 15 मिनिटं गेला. तुम्हाला असं वाटलं चला 30 मिनिटं मी काय करतो, 30 मिनिट मी वर्तमानपत्र वाचतो, कारण की सकाळी सगळीकडे टेलिग्रामवरती वर्तमानपत्रांचा सुळसुळाट झालेला असतो. काय झालेला असतो, वर्तमानपत्रांचा सुळसुळाट. तर या 30 मिनिटाच्या वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही काही न्यूज वाचल्या, ठीक आहे, काही न्यूज बघितल्या, त्या न्यूजची काही टिपणं तयार करून ठेवली, त्यानंतर काही लेख वाचले, त्या लेखांना तुम्ही समजलं किंवा समजून घेतलं, त्याचं तुम्ही छान पद्धतीने आकलन केलं आणि त्या आकलनातून तुम्हाला भरपूर काही अशा गोष्टी त्या ठिकाणी समजल्या. तर हे 30 मिनिटं तुमचे कशाला इन्व्हेस्ट होत आहेत, तर चालू घडामोडीला इन्व्हेस्ट होत. म्हणजे तुमचा अभ्यासक्रमातला असलेला चालू घडामोडी जो की 15 मार्काचा वेटेज आहे, आणि इथं असलेला जो गणित किंवा विज्ञान, मी परत म्हणेल गणित किंवा विज्ञान, गणित विज्ञान सोबत घ्यायचा नाही. बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी ही चुकी करतात, गणितही घेतात सोबत विज्ञानही घेतात. तर प्रयत्न करा गणित आणि चालू घडामोडी. ऑन एन ॲव्हरेज तुम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत काय केलेलं आहे, सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्ही 1.5 तासाचा अभ्यास कंप्लीट केलेला. ठीक आहे, सकाळी 10 पर्यंत तुमचा 1.5 तासाचा अभ्यास खूप छान पद्धतीने झालाय. हा तुमचा एक सेल्फ स्टडी आपण म्हणू. इथे एक महत्वाची गोष्ट आहे की काही विद्यार्थी हे सकाळी लवकर जर उठत असतील, म्हणजे 5 वाजता, 6:30 वाजता किंवा 6 वाजता, तर त्या विद्यार्थ्यांना 10 वाजेपर्यंत खूप छान पद्धतीने टाइम मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो विद्यार्थी लवकर सकाळी उठतो तो विद्यार्थी खरंच चांगल्या पद्धतीने फ्रेश राहतो आणि त्याला फ्रेश माइंडने तो 10, 10:30, 11 पर्यंत खूप छान अभ्यास करतो. ठीक आहे, आता हे तुमच्या उठण्यावरती किंवा बाकीच्या गोष्टींवरती
ताळमेळ घालतो. आता मी तुम्हाला असं नाही म्हणत की सकाळी 5लाच उठा, मी तुम्हाला एवढं सांगतोय की सकाळचा 1.5 तास तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता लेक्चरला पुढे सुरुवात करायच्या आधी सांगेल की जी आपली 5 दिवसांची जी बॅच आहे त्याची जी कोडची व्हॅलिडिटी आहे ती 12 जानेवारी पर्यंत करण्यात आलेली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हा कोड आहे आपला KG रँच. चलो, त्यासाठी KG ॲप्लिकेशन माझा जो आहे तो डाउनलोड करून घ्या लवकरात लवकर. त्याचा QR कोड मी या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण आपल्या टॉपिकवरती पटकन लवकर येऊया. तर बघा 10 वाजता तुमचा अभ्यास झाला की 10 AM च्या वेळेस, ठीक आहे, 10 AM च्या वेळेस साधारण 10 मिनिटाचा गॅप घ्या. 10 मिनिटाचा गॅप घेऊन या 10 मिनिटाचा गॅप घेतल्यानंतर 30 मिनिट काही करा बरं का, 30 मिनिट. आता नेक्स्ट जो आपला जो फेज आहे तो साधारणतः 10 AM ते 12-12:30 PM पर्यंतचा आपल्याला कन्सिडर करायचं. याच्यामध्ये 30 मिनिटं तुम्ही काल वाचलेल्या गोष्टीला, काल जे वाचन झालं त्याच्या फॅक्ट्स किंवा त्याचे काही नोट्स असतील तर तुम्ही काढल्या असतील. ऑब्व्हियसली काही विद्यार्थी नोट्स काढतात छोटे छोटे, काही चित्रांवरती लिहिलेल्या नोट्स असतात. त्या नोट्सला इमानदारीने 30 मिनिटं काय करायचं, वाचायचं. वाचन करून ठेवून द्या. पाठांतर केला तरी चालेल, वाचन केलं तरी चालेल, पण त्यानंतर प्रॉपर पुढचे 2 तास, हे 2 तास तुम्हाला तुमचा प्रमुख विषय तुमचा घ्यायचा. मग ह्या प्रमुख विषयांवरती तुम्ही कुठलाही विषय घेऊ शकता. प्रमुख विषय हे अर्थशास्त्र किंवा मी रेकमेंड करेल तो राज्यशास्त्र. यापैकी तुम्ही एखादा विषय घ्या. ह्या 2 पैकी एखादा विषय नक्की घ्या. जर तुम्हाला आगामी काळात पूर्व परीक्षेला चांगल्या पद्धतीने जर मार्क पाहिजे, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्यापैकी 2 तास तरी तुम्ही हा सब्जेक्ट इथं अभ्यासला पाहिजे. आणि परत या 2 तासामध्ये जर मध्ये जर तुम्हाला ब्रेक वाटला तर मोबाईल सोडून 5-5 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घेऊ शकता. मी परत एकदा सांगेल, इथं ऑर आहे, अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र, पण तुम्हाला 2 तास अभ्यास याचा करायचा. ठीक आहे. जर 12:30 वाजेपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास जर इथं केला, ठीक आहे, तर तुम्हाला एक लक्षात येईल की आपण 30 मिनिटं काय केलेलं आहे, या ठिकाणी 30 मिनिटं आपण काल झालेलं आहे त्याला वाचलेलं आहे. मध्ये असा 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण 2 तासाचा अभ्यास केलेला आहे. पण आता प्रॉपर जर बघितलं, ठीक आहे, प्रॉपर बघितलं तर 2 तास अभ्यास तुमचा इथं होणार नाही, तर इथं मोजून तुमचा बरोबर साधारणतः 1.5 तासाचा अभ्यास होतो. म्हणजे इथे सुद्धा तुमचा 1.5 तास अभ्यास झाला आणि इथे सुद्धा तुमचा 30 मिनिटाचा एक प्रॉपर अभ्यास झाला. म्हणजे या सेकंड फेजमध्ये तुमची टोटल जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तो 2 तासाचा अभ्यास झाला. आता यानंतर काय होतं, 12-12:30 नंतर पोटामध्ये कावळे पडायला लागतात किंवा कावळे ओरडायला लागतात किंवा उंदरं पळायला लागतात. 12:30 वाजेपर्यंत आपल्याला भूक लागायला सुरुवात होते. 12:30 वाजेपर्यंत तोपर्यंत बरेचसे काही सकाळपासून झालेले जे काही सोशल मीडिया वगैरे जे काही असतो तो 12:30 वाजता थोडंसं आपलं लक्ष जातच मोबाईलकडे, थोडंसं आपण मोबाईल बघू म्हणून 12:30 वाजता आपण थोडा मोबाईल बघतो, कोणाचा मेसेज आलाय का, कोणी महत्वाचा मेसेज केलाय का. ठीक आहे, जर मेसेज महत्वाचा आला असेल तर त्याला रिप्लाय द्यायची सवय ठेवा. पण विनाकारण मला एखाद्याची आठवण आली तर त्याला आठवण आली म्हणून त्याला मेसेज केला आणि त्याला मेसेज केला म्हणून मी त्याचाच विचार करत बसलो, मी त्याच्यासोबत घालवलेले आमचे जे दिवस, त्याच्यासोबत असलेल्या ज्या आठवणी त्यांचाच आम्ही विचार करत बसलो, किती छान दिवस होते ते, असा विचार करत बसलो, तर बाबांनो तुमचा आताचा दिवस तुम्ही खराब करताय, आताचा टायमिंग तुम्ही काय खोटी करताय. असा विचार करत बसू नका. तुम्हाला जर असं वाटतंय की बाबा हा एखादा व्यक्ती मला आवडतो किंवा मला एखाद्या व्यक्तीबद्दल विचार येतात डोक्यामध्ये, तर आणा ते विचार. मी काय नाही म्हणत नाही की नका आणू, आणा ते विचार, पण त्या विचारांना तिथं थांबवा की ठीक आहे आता आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत तुमच्या मनावरती कंट्रोल नाही ठेवू शकत तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत. तुमचं मन म्हणतं त्या ठिकाणी जर तुम्ही जायला लागलात तर मग संपलं. मग काय, मग तुम्हाला मन म्हणतं तिकडे तुम्ही जाल. तुम्हाला तुमचं मन म्हणतं चला हिमालयात जाऊन बसाल अभ्यास सोडून. तुमचं मन म्हणतं चला देव करत बसू, तुम्ही देव करत बसाल, पण ते देव पावणार नाही, कारण की देव पण म्हणते पहिले अभ्यास कर, परीक्षा पास व्हायला लागते. मला आता तुम्हाला काय म्हणायचं लक्षात आलं, तर जर तुम्ही ठीक आहे वाचन आणि पाठांतर चांगल्या पद्धतीने त्या पहिल्या 30 मिनिटात केलं, 2 तासाचा तुम्ही एका प्रमुख विषयाला वेळ दिला, पण तिथं 1.5 तासाचा छान अभ्यास केला, तर 1.5 तासाच्या छान अभ्यासामध्ये सुद्धा तुम्ही भरपूर काही रीड करू शकता. तुमचे 1-1, 2-2 प्रकरणं वाचून होऊ शकतात, समजून घेऊ शकता. 2-2:30 वाजल्यानंतर किंवा 2:30च्या या टायमिंग नंतर तुम्हाला जर असं वाटलं की चला आता सपोज ठीक आहे, सपोज
की अर्थशास्त्र तुम्ही घेतला, ठीक आहे, हा विषय तुम्ही वाचला, या विषयाच्या हळूहळू थोड्याशा नोट्स सुद्धा तयार करा. का तयार करा? कारण की नोट्स तयार केल्यावरती, ठीक आहे, नोट्स तयार केल्यावरती इथे एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते, जेव्हा तुम्ही जेवायला जाल, आता जेव्हा तुम्ही जेवायला जाता तर काही विद्यार्थी घरी जेवत असतील तर घरी, आणि काही विद्यार्थी मेसला जात असतील. मेसला गेल्यानंतर किंवा घरी गेल्यानंतर काही विद्यार्थी जनरली इथं सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह असतात. काय असतात? सोशल मीडिया. त्यांना असं वाटतं की सोशल मीडिया हे म्हणजे एक पृथ्वी बाहेरचं एक जग आहे. ठीक आहे, त्यांना असं वाटतं की हे माझं लय महत्वपूर्ण जग आहे आणि मी सोशल मीडियावरती जर ऍक्टिव्ह नसेल तर मग माझ्या लाईफमध्ये काहीच खरं होणार नाही आणि काहीच बरं होणार नाही. तर जेव्हा तुम्ही मेसमध्ये असता किंवा घरी जेवायला जात असता तेव्हा कृपया करून मोबाईल थोडासा बाजूला ठेवून, त्या मोबाईल, ठीक आहे, मोबाईल काही विद्यार्थ्यांना हातात घ्यायची सवय असते, ठीक आहे, मोबाईल काही विद्यार्थ्यांना हातात घ्यायची सवय असते, ठीक आहे, मोबाईल घ्या हातात, काय प्रॉब्लेम नाही, पण त्या मोबाईलवरती महत्त्वपूर्ण असलेले काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे न्यूज असतील किंवा काही PYQ असतील किंवा काही प्रश्न असतील किंवा सपोज आमच्यासारखे काही एज्युकेटर्स असतात की जे एज्युकेटर्स रात्री बेरात्री कधी पण लेक्चर घेत असतात, विद्यार्थ्यांचं भलं व्हावं यासाठी सराव प्रश्न घेत असतात. तसे आता काही दिवसांनी आपलं महाराष्ट्राचं म्हणतोय महाप्रश्न संग्राम सुरू होऊन जाईल, ज्यामध्ये मी रोज 50 प्रश्न घेणार आहेत. आता इन केस समजा तुम्हाला रात्री जागरण नसेल करायचं किंवा रात्री तुमचा वेगळा काहीतरी प्लॅन असेल तर तुम्ही रात्री आरामशीर जो काही लेक्चर मी घेत असतो त्या लेक्चरला तुम्ही उपस्थित नाही राहिले, तुम्हाला असं वाटलं नाही बाबा चला ठीक आहे, मी कालचं लेक्चर केलं, परवाचं लेक्चर केलं तर लाईव्ह, पण मी कालचं नव्हतं लेक्चर केलं, एक काम करू आपण पटपट 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 जेवण करता करता सरांचं जे 2 तासाचं लेक्चर आहे किंवा सरांचं जे 1 तासाचं लेक्चर आहे ते पटकन जेवता 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 त्यांचे प्रश्न आपण बघून घेऊ की नक्की सर काय बोलतात त्या प्रश्नांना किंवा कशा पद्धतीने ते क्वेश्चनचे अनालिसिस आहेत. काय काय पोरं करतात बरं काही. आणि तुम्ही जर नसेल करा आणि तुम्ही जर हे कामधंदे सोडून तुम्ही फक्त सोशल मीडियावरती हिचा चेहरा बघ, तिचा चेहरा बघ, हिचा स्टेटस बघ, तिचा स्टेटस बघ, ह्याचा रील टाकलेला बघ, त्याची स्टोरी बघ, त्याचं हे बघ, त्याचं फीड बघ, काही उपयोग नाही होणार तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही स्वतःला फसवताय. मी परत एकदा सांगेल, तुम्ही स्वतःला फसवताय. त्यातनं तुम्हाला काही मिळणार नाही आणि हे सगळं तुम्ही स्वतःला विचारा की 2025 मध्ये आपण असाच किती वेळ घालवलाय. तोच वेळ जर आपण रिव्हिजन करण्यासाठी सरांनी जे लेक्चर्स घेतलेले आहेत युट्यूबचे ते दुसऱ्या दिवशी समजा चला नाही बघता आले तुम्हाला लाईव्ह तर रेकॉर्डेड बघा ना, अर्धा लेक्चर करा. आता परत बोर झाल्यानंतर परत चहा पिताना परत अर्धा लेक्चर करा 4, 4:30, 5 वाजता. परत रात्रीच्या मेसच्या टायमिंगच्या वेळेस परत ते लेक्चर परत कंटिन्यू करा. दिवसातनं 3 वेळा लेक्चर करा, पण ते लेक्चर तर कंप्लीट करा. समजते मला काय म्हणायचंय? मग तुम्हाला काय लक्षात येईल की बाबा मी जेवतानाचा टाइम जो आहे किंवा जेवणाचा जो टाइम आहे, चहाचा जो टाइम आहे, नाश्त्याचा जो टाइम आहे, परत रात्रीचा जेवणाचा टाइम आहे, 4-4 वेळा तुम्ही चरताय आणि त्या 4-4 वेळा चरण्याच्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं मी फक्त चरतोय, खातोय, पितोय, हेच माझं लाईफ आहे. पण बाबांनो तुम्ही त्यावेळेस तुम्ही प्रोडक्टिव्ह काम करताय का? त्यावेळेस तुम्ही प्रोडक्टिव्ह काम करू शकता, त्यासाठीच तो तुमचा मोबाईल आहे. मोबाईल हा चांगला पण आहे, मोबाईल हा वाईट पण. दोन्ही दृष्टिकोनातून मोबाईलचं महत्त्वाचं काम. मग तुम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्यात का? खरंच तुम्हाला याच्यातनं फायदा होतोय का? त्याचा तुम्ही विचार करा. आणि हे चांगलं अगदी मोठ्या भावासारखं मी तुम्हाला समजून सांगतो. कारण की ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मी पण माझ्या लाईफमध्ये घेतलेला आहे. आता ज्या काळात तुम्ही आहात त्या काळात जर आम्ही असतो ना तर ह्या काळात आम्ही पण तुमच्यासारखेच सोशल मीडियावरती ऍडिक्टेड झालो असतो. पण मला एक वाटतं की आमच्या काळामध्ये असं एवढं काही नव्हतं. फेसबुक वगैरे असल्या काही खूप गोष्टी होत्या पण त्या गोष्टी विकत घेण्यासाठी आमच्याकडे एवढे पैसे नव्हते किंवा तसे त्या लेवलचे आमच्याकडे डिव्हाइसेस नव्हते. म्हणून तुम्हाला एक सांगतो की तुमचा जो काळ आहे तो एकदम एकदम झेड जेन्स टाईपचा काळ आहे. ठीक आहे, जेन झेड टाईपचा काळ आहे. तुम्ही एकदम AI जनरेशन मधले लोक आहात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना सगळं पटतं, पण तुमच्या अंगी ते लागत. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम एक गोष्ट, ही ट्रिक कधीतरी वापरा. जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येतं की मी आता हे काम केलं पाहिजे, पटकन करा. तुम्ही 15 सेकंदात जर ते काम केलं नाही ना तुम्ही कंटाळा करता. बघा तुम्ही 1-2 दिवसात ट्राय करून बघा. तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतं चला म्हणजे झोप झालेली असते, ओके, आपले डोळे उघडलेले असतात, आपण बघितलेलं असतं हा किती वाजले, आपण हे पण बघतो अरे यार 5:30 वाजले, जाऊ दे, ओके. तर बघा ह्याच पॉइंटला 5:30 वाजले, तुम्ही एक अँगल तुमचा असं म्हणतो की चला उठा आणि आवरून घ्या. तर दुसरा अँगल असं म्हणतो की जाऊ दे चला अजून 10 मिनिटं झोपा. तुम्ही काय करता माहिती, तुम्ही त्याला दुसऱ्या अँगलचा विचार करता आणि असा विचार करता की चला आपण काय करू,
झोपून घेऊ. आपण काय करू, झोपून घेऊ. आणि तुम्ही झोपता 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 नकळत अशा गोष्टी होतात की ते तुम्हाला समजतही नाही. इव्हन तुमच्यापैकी भरपूर सारे विद्यार्थी असं करतात की अलार्म लावतात 6:30चा, पण जसा अलार्म वाजला की त्याला झोपेतच त्याला कुठलं तरी एखादं बटन दाबायचं, त्याचा गळा दाबल्यासारखा राईट, कुठंतरी असा कुठं हाय करे हाताला, हा लागला, चल दाबून घे त्याचा गळा, राईट. जर तुम्ही समजा त्याचं एखादं बटन दाबलं त्याला बंद केला, तुम्ही तसाच ठेवून जाता आणि लगेच झोपून जा. परत 10 मिनिटानंतर ते कोकालते, परत त्याचा गळा दाबताना परत ते कोकलतच राहते 3-3, 4-4 वेळा. आणि ज्यावेळेस तुमचा अर्धा तास निघून जातो त्यावेळेस तुम्ही जागे होता. असे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्याकडनं स्पर्धा परीक्षेमध्ये काय अपेक्षा ठेवू? तुम्हीच विचार करा, तुम्ही स्वतःचाच विचार करा. मी तर नाही विचार करत त्या गोष्टीचा, मी माझं मत नाही देऊ शकत. तुम्ही स्वतःचाच विचार करा. ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा विचार कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की अरे आपण काय करतोय. म्हणून बऱ्याचदा मी हे विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न करत असतो, पण तुम्हाला नकळत आणि कळत एवढा तुम्ही टाइमपास करता की जे आम्ही जर सांगितलं अशा लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला ते पटत नाही. तुम्ही म्हणता हे तुम्हाला काय समजतंय सर, तुम्ही माप काढायला कमी मागं पुढे बघत नाही. तुम्ही हे नाही बघत की हा माणूस बाबा 15 वर्षापासून शिकवतोय, ओके, आजपर्यंत भरपूर सारे विद्यार्थ्यांना घडवले आणि आपण यांना आपण ह्यांना पण काहीच्या काही बोलून राहिलो. तुम्ही ह्या गोष्टी नाही बघत. आम्ही आमच्या अनुभवातल्या गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आम्ही पाहिलंय हे सगळं. आम्ही इथं आजूबाजूला जे आमच्याकडे घरी विद्यार्थी राहायला आले होते केजी रेंजमध्ये, ठीक आहे, केजी रेंज आम्ही जे स्टार्ट केलं होतं त्यामध्ये जे विद्यार्थी राहिला आम्ही त्यांचेच ओके भव्य दिव्य रूप बघितलेले. दाखवतात वेगळं, नाचतात वेगळेच, ठीक आहे. म्हणून हे कायम लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टीतून वरती याल, म्हणजे साधारणतः एक सेकंड प्लॅनमध्ये तुम्ही 2 तासाचं तरी प्लॅनिंग करून चालणं गरजेचं आहे. 30 मिनिटं वाचायचंच आहे. आता तुम्ही जेवायला गेले, मेसमध्ये गेले, सोशल मीडियावर झाले, तर साधारणतः तुम्ही एक 30 मिनिटाचा टायमिंग तुमचा असला पाहिजे. जेवण किंवा मेसमध्ये पाऊण तास जाऊ शकतात, घरी तुम्हाला 30 मिनिटामध्ये राहायला पाहिजे. 30 मिनिटाचं जेवण आणि 30 मिनिटाचा तुमचा आराम. आणि या 30 मिनिटामध्ये म्हणजे साधारणतः हा जो 1 तास आहे, ह्या 1 तासामध्ये तुम्ही लेक्चर करावंच असं काही नाहीये, किंवा लेक्चर न करता तुम्ही फक्त मोबाईल बाजूला ठेवला आणि फक्त जेवणच केलं, किंवा जेवल्यानंतर तुम्ही थोडीशी वामकुक्षी, चला निवांत झोपायचं, जरा 30 मिनिटं जरा थोडंसं पडायचं, कारण की सुस्ती येते जरा थोडंसं. बघा ह्युमन बॉडी आहे, आपण रोबोट नाही आहोत, ह्युमन बॉडी आहे. जेवल्यानंतर थोडासा असा डलनेस येतो. मग अशा वेळेस आपण काय विचार करतो, चला थोडंसं आपण पडून घेऊ. तर समजा एक 30 मिनिटं तुम्ही झोपली, काही लय मोठं पाप नाही केलं तुम्ही. प्रत्येक वेळेस पुस्तक तोंडासमोर घेऊनच बसायचं नसतं. प्रत्येक वेळेस जिथं उठल तिथं बसल, जिथं बसल तिथं झोपल तिथं बसल, अशा ठिकाणी तुम्ही फक्त पुस्तक घेऊन बसायचं नसतं. नुसतं दाखवायचं नसतं की मी अभ्यास करतोय. डोक्यात काहीतरी भलतंच चाललंय आणि ह्याचं चाललंय अभ्यास, फक्त दिखावा, हे नाही पाहिजे. आणि हेच जर तुम्ही करत असाल तर उद्यापासून हे करणं थांबवा. लोकांना दाखवण्यासाठी अभ्यास नसतो करायचा, आपल्याला किती समजतंय त्यातलं त्यासाठी अभ्यास करायचा. भरपूर असे विद्यार्थी बघितलेत की ज्यांना जे फक्त दिखावा करतात, दाखवतात मी अभ्यास करतो. विचारलं ना काय वाचलं सांग, नाही समजत. मग नंतर म्हणायचं सर प्रयत्न करतोय मी, फर्स्ट रीडिंग झालेली आहे, सेकंड रीडिंगचा प्रयत्न करतोय. अरे ठीक आहे ना, मग समजून तुला समजतच नाही तरी तू वाचतोय, किती मूर्खपणाची लक्षणं ती. नाही समजत तर आम्हाला विचार, आम्ही आहोत नाही तर जिवंत, ठीक आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही संधी पुढे भविष्यात मिळेल की तुम्ही इथं माझ्यासोबत याल वगैरे, पण जे विद्यार्थी नाही येऊ शकत त्यांनी असे काहीतरी शिक्षक वृंद बघा, असे काहीतरी मेंटर्स बघा, असे काहीतरी सिनियर्स बघा ज्यांच्याकडनं तुम्ही हे शिकू शकता. नाही कळत तर ती कन्सेप्ट समजून घ्यायची असते पोरांनो. समजलं मी काय म्हणतो, ती समजून घ्यायची असते. ओके, ह्या बेसिक गोष्टी समजल्या सगळ्यांना इथपर्यंत. साधारणतः आता तुम्ही समजा ह्या 1 तासाला कन्सिडर केलं आणि 1:30 वाजता तुम्ही साधारणतः फ्री झाले. आता काही विद्यार्थ्यांचं असंही होऊ शकतं की काही विद्यार्थी म्हणजे सर आम्ही 12:30 नाही जेवत, आम्ही 1:30 वाजता जेवतो. ठीक आहे तुमची पण सपोज आता आपण या अँगलनुसार जर बघितलं तर 1:30 वाजता तुम्ही ओके समजा जागे झाले. 1:30 वाजता जर जागे झाले किंवा फ्रेश झाले तर त्यानंतर ठीक आहे लगेच तुम्ही हाय लेवलचा अभ्यास करायचा असतो का? नाही, थोडासा डलनेस असतो. तर अशा वेळेस त्या पुढच्या 1 तासामध्ये, पुढचा जो 1 तास असतो त्या पुढच्या 1 तासामध्ये जो तुम्ही इथं सब्जेक्ट घेतलेला आहे अर्थशास्त्र, त्या अर्थशास्त्राचा किंवा जो कोणी XYZ सब्जेक्ट घेतला असेल त्या सब्जेक्टचे 1 तास PYQ किंवा जर तुमच्याकडे सराव असतील तर सराव, किंवा एखादा क्लास लावला असेल किंवा एखादा युट्यूब वगैरे कव्हर केला असेल तर या एखाद्या युट्यूबचे त्या ठिकाणी प्रश्न त्या चॅप्टरचे जे वाचलंय ना, जे वाचलं आहे
एक तर ते करू शकता, और त्या 1 तासामध्ये ओके त्या 1 तासामध्ये तुम्ही दुसरा सोपा विषय, कारण की मी सोपा विषय काय म्हणलं, प्रत्येक विद्यार्थ्याला एक चॉईस असते, त्याला एक बरोबर समजतं की आपण कुठला विषय आपल्याला अवघड आहे, कुठला विषय आपल्याला खूप सोपा जातो. ठीक आहे, जस्ट 1 मिनिट द्या. विद्यार्थ्याला समजतं की कोणता विषय आपल्याला सोपा जातो, कोणता विषय आपल्याला अवघड जातो. त्याने एक डोक्यात फिट केलेलं असतं की हा विषय आपला सोपा आहे. तर हा जो सोपा विषय आहे ना, त्या सोपा विषयाला तुम्ही 1 तास द्या. 1 तासापेक्षा जास्त विषय वेळ त्याला देऊ नका, कारण की तोपर्यंत तुमचा एक रुटीन छान पद्धतीने झालेला असतो, मेमरी सुद्धा तुम्हाला वाढत असते. 1 तास त्याला द्या. परत 1 तासानंतर, ठीक आहे, 1 तासानंतर परत त्याच विषयाला, ठीक आहे, तुमचा जर मूड असेल की नाही बाबा आणखी मी 30 मिनिटं अभ्यास त्याला वाढवेल, 30 मिनिटाचा एक्स्ट्रा तुम्ही अभ्यास वाढवा. तुमचा जर मूड असेल की चला एक काम करू, आपण PYQ बघू, तुम्ही PYQ देऊ शकता. म्हणजे साधारणतः तुम्ही 1:30 वाजल्याच्या नंतर 1:30 ते 3 पर्यंत, 1:30 ते 3 पर्यंत तुम्ही ओके सेकंड सब्जेक्ट घेऊ शकता. सेकंड सब्जेक्ट घेऊ शकता 1:30 ते 3 पर्यंत. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर 1:30 ते 3 पर्यंत घेतला, मग 3च्या पुढे पण आम्हाला तोच घ्यायचा आहे. तर ठीक आहे, वाढवा, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड सब्जेक्ट त्याला वाढवा. ठीक आहे, सेकंड सब्जेक्टला तुम्ही अपग्रेड करा, कारण की सकाळपासून तुम्ही किती विषय घेतले? 3. सगळ्यात पहिले सकाळी सकाळी तुम्ही चालू 4 घेतले, चालू घडामोडी पण केले, गणित पण केले, तुम्ही प्रमुख विषय पण केलाय आणि तुम्ही सेकंड विषय पण केलाय. ठीक आहे, आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही सर सेकंड विषय आपण 3 पर्यंत घेतला, आता त्याच्या पुढे करायचंय, तर साधारणतः मग 3 ते ओके तुमचं आता विमान परत टेक ऑफ घ्यायला सुरुवात असतं 3 ते 5 पर्यंत, 5 पर्यंत एक सकाळी घेतलेला प्रमुख विषय घ्या. प्रमुख विषय घ्या, म्हणजे हा जो विषय इथं अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र यापैकी एखादा विषय जो तुम्ही 1.5 तास अभ्यास केलेला आहे, त्या 1.5 तास केलेल्या अभ्यासाच्या विषयाला पुन्हा एकदा इथं 3 ते 5 पर्यंत तुम्ही 2 तास घेऊन बसायचं. पण 2 तास तुमचा होणार नाही, तर इथं तुमचा साधारणतः 1.5 तासच निघेल. ठीक आहे, इथं सुद्धा तुमचा साधा 1.5 तास निघेल. आणि या ठिकाणी जो तुम्ही सोपा विषय घेतलेला आहे, त्या सोपा विषयाला बघा, सोपा विषय असतो त्यामुळे इंटरेस्ट येतो, त्यामुळे ह्याला इथं मी 1.5 तासच समजेल. तुम्ही चांगली झोप घेतलेली त्यामुळे तुम्ही एकदम फ्रेश असता. तुम्ही चांगली झोप वगैरे घेतलेली तर तुम्ही एकदम फ्रेश असता, एकदम फ्रेश असून तुम्ही एकदम टवटवीत दिसता थोडक्यात. ओके, मस्त एकदम मूड फ्रेश झालेला असतो. आता जेवण वगैरे झालेलं असतं, पोट मस्तपैकी भरलेलं असतं, छान वाटतं. ओके, मस्तपैकी एक झोप पण झालेली असते दुपारचा. त्याला आपण पुण्याच्या भाषेत पुण्याकडे आमच्या इथले लोक त्याला डुलका म्हणतात, त्याला एक डुलका पण घेतलेला असतो आणि छानपैकी आता तोंडावर पाणी मारून आता तुम्ही अभ्यासाला बसलेला, ते इमॅजिन करा. आणि आता तुम्हाला इथं कोणते विषय घ्यायचे आहेत परत एकदा सांगतो, की सेकंड विषय की जो एकदम सोपा आहे, जो तुम्हाला वाटतं, मग तो मेजर असेल मायनर असेल ॲज अ विषय तुम्हाला सोपा वाटतो. आणि त्यानंतर 3 ते 5, कारण की एकच विषय तुम्ही 1.5 तासापेक्षा जास्त जर घेतला तुम्ही बोर व्हायला लागला. हा रूलच लक्षात ठेवा. 1.5 किंवा 2 तासापेक्षा जास्त विषय तुमचा एक कुठलाच घ्यायचा नाही. 2 तासानंतर तुम्ही काय वाचता हे तुम्हाला पण समजणार, फक्त ते दाखवण्याची नाटकं असतात. म्हणून 3 ते 5 पर्यंत 1.5 तासापर्यंत तुम्हाला सकाळी घेतलेला प्रमुख विषय करायचा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर असं म्हणाल की नाही सर आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त कळतं, आम्ही लय शाने, मग समजून चालायचं एक तर तुम्हाला पुण्याचं पाणी लागले. ठीक आहे, समजून चालायचं तुम्हाला पुण्याचं पाणी. आणि म्हणूनच मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत असतो की तुम्ही जर कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने घेतले तर तुमचा इथला 2 तास, म्हणजे बघा ना, साधी सिंपल गोष्ट आहे. सकाळी ओके, सकाळी तुम्ही उठले, सकाळी उठल्यानंतर तुम्ही 8 ते 10 पर्यंत तुम्ही 1.5 तास अभ्यास केला. ठीक आहे, 8 ते 10 1.5 तास. त्यानंतर 10 ते 12:30 तुम्ही तर 1.5 तास किंवा सॉरी 2 तास. ठीक आहे, त्यानंतर 1.5 ते 3 पर्यंत, ठीक आहे, तुम्ही 1.5 तास, चला इथं 1 तासच पकडा. ठीक आहे, आणि त्यानंतर 3 ते 5 पर्यंत तुम्ही इथं 1.5 तास. ऑन एन ॲव्हरेज तुमचा किती तास अभ्यास झालेला आहे, हे 3 तास पकडा आणि हे 3 तास पकडा. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही सायंकाळी 5 वाजेपर्यंतच
जवळपास 6 तासाचा अभ्यास केलेला. किती तासाचा? जवळपास 6 तास अभ्यास केलेला आहे. तेही जेवण करून, चहा पिऊन, नाश्ता करून, सोशल मीडिया पाहून, चॅटिंग करून, लेक्चर करून, सगळं करून तुमचा 6 तासाचं कॅल्क्युलेशन झालं. पण हे कधी शक्य आहे? हे स्वतः जेव्हा तुम्ही शिस्त पाळाल, तुमच्यावरती धाक असला पाहिजे कोणाचा तरी, शिस्त असेल, तुम्ही स्वतःशी एकनिष्ठ असाल, की तुम्ही बोलले म्हणजे तेच तुम्ही खरं करून दाखवणार. तुम्ही सिरियस असाल तुमच्या प्रयत्नांच्यासाठी. तुमच्या आईवडिलांची मेहनत तुम्हाला दिसत असेल. कारण की ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आईवडिलांची मेहनत दिसते, त्यांनी एवढं काबाड कष्ट करून त्यांना डेव्हलप केलेलं असतं किंवा त्यांना पैसे पुरवलेले असतात, तो विद्यार्थी खूप सिरियस असतो. त्याला त्याची जाणीव असते. सिरियसनेस हा कोणत्या वयात यावा याबद्दल मी काही खूप जास्त तज्ञ नाहीये. पण सिरियस विद्यार्थी असावेत असं मला वैयक्तिक वाटतं. ठीक आहे, असं मला वैयक्तिक वाटतं. म्हणून 6 तासाचा जो अभ्यास आहे, हा 6 तासाचा तुमचा अभ्यास हा 5 पर्यंतच कंप्लीट केलेला आहे तुम्ही. आता खरी मजा असते 5च्या नंतर. आता काय झालेलं असतं, आपलं डोकं व्हायला लागतं आता जड. आपल्याला असं वाटायला लागतं, की अरे यार आता लय डोकं जड व्हायला लागलं माझं. ठीक आहे, माझं काय व्हायला लागले, आता खूप डोकं जड व्हायला लागले. म्हणून काही विद्यार्थी काय करतात, ठीक आहे, काही विद्यार्थी काय करतात, 5च्या नंतर काही विद्यार्थी चहा प्यायला जातात. आता चहा प्यायला गेल्यानंतर तिथं मित्रमंडळी भेटणार किंवा कुठेतरी आपल्या टोळक्यांबरोबर आपलं मस्तपैकी फिरणार. जा, काही प्रॉब्लेम नाही. पण थोडंसं आहे ना, वेळेवरती थोडंसं बंधनं ठेवा. कारण की बघा, तुम्ही एक सोशल ॲनिमल आहेत. साधारणतः 5 ते 6 पर्यंत 5 ते 6 पर्यंत बरेचसे विद्यार्थी चहा, त्यानंतर त्यांच्या काही खास भेटणे, तिला भेटणे किंवा त्याला भेटणे, असं एक काहीतरी नित्यनियम चाललेला असतो. कारण की जे विद्यार्थी पुण्यासारख्या किंवा सदाशिवपेठ सारख्या ठिकाणी अभ्यास केलेला असतात, त्या ठिकाणी त्यांना खूप असे नवीन नवीन विद्यार्थी भेटत राहतात किंवा त्यांच्या कुठेतरी मैत्री होतात. मैत्रीचं रूपांतर कधी कधी प्रेमातही होऊ शकतं किंवा प्रेमाचं रूपांतर कधी कधी दुश्मनीत पण होऊ शकतं. काय प्रॉब्लेम नाही. हे तुम्हाला सगळ्यांना अनुभव घेतलाच असेल तुम्ही लोकांनी. ठीक आहे, तर आता चहा पिणं, ठीक आहे, तिच्या बरोबर किंवा ग्रुप बरोबर किंवा भेटणं किंवा गप्पा मारणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, आता मी ह्या गोष्टीला विरोध नाही करत, भेटणं, गप्पा मारणं ह्या गोष्टीला विरोध नाही करत. का नाही करत? कारण दिवसभराचा तुम्ही जवळपास 6 तासाचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, आणि 6 तासाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही चहा प्यायला एक 15 मिनिट आणि थोडंसं हसी मजाक गप्पा गोष्टी या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला 45 मिनिट जर तुम्ही दिले, तर मला असं वाटतं की तुम्ही एक माणूस आहात म्हणून तुम्ही स्वतःला प्रूफ करताय. तुम्ही म्हणा सर हे तुमचं लय चुकीचं आहे, बाकीचे शिक्षक असं सांगताना कधी दिसत नाही. बाकीचे शिक्षक एकदम नाकावर धरून चालतात की नाही तुम्ही असंच राहा. तसं नसते पोरांनो, तुम्ही एक माणूस आहात, ऑलरेडी 6 तासाचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही एक माणूस आहात, दिवसभरापासून हा अभ्यास तुमच्या डोक्यात असतोय किंवा तुम्ही त्या अभ्यासामुळे ट्रेसमध्ये आलेला असतात. तुमच्या तोंडावर कधी स्माईल पण नसते, 10वीला आल्यासारखे तुमचे तोंड झालेले असतात. लायब्ररीत बसल्यावर कधी जेव्हा बघतो असं एकदम सिरियस, त्या पुस्तकाकडे एवढ्या खडूस पद्धतीने बघता तुम्ही लोक. इथे पुस्तक सुद्धा म्हणतं लेखाचं तोंड तर नीट कर पहिले. एकदम सिरियस, एवढं सिरियस जसं काय बस म्हणजे लोकसत्ताच्या वृत्तपत्राचा संपादकच आहे हा, आणि ह्याला लय मोठं टेन्शन आहे, उद्या मी अग्रलेख काय लिहू. एवढी बिकट अवस्था आणू नका स्वतःच्या चेहऱ्यावरती, आणि अशा वाईट अवस्थेमध्ये नाही राहायचं. जनरली तुम्ही हा प्रयत्न करा की 6 तासाचा अभ्यास झालेला आहे, 15 मिनिटात मी चहा वगैरे घेणं मला माझी सवय आहे, चहा कॉफी वगैरे वगैरे, किंवा मला भेटलं तर बरं वाटतं. ओके, एखाद्या व्यक्तीबरोबर जो आपल्याला आवडतो, अशा आवडत्या व्यक्तीबरोबर, किंवा आता तो मित्र पण असू शकतो, मैत्रीण पण असू शकते, किंवा तो एक तुमच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप असू शकतो, किंवा ती असू शकते किंवा तो असू शकतो. ही गोष्ट वाईट नाहीये आणि ह्या गोष्टी बोलल्या पाहिजे तुमच्यासोबत. कारण की तुम्ही लोक 18 वर्ष पूर्ण झालेले एक अडल्ट आहात आणि तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करता. किंवा काही विद्यार्थ्यांचे लग्न झालेले असतात, त्यांना असं वाटतं चला आपण आपल्या बायकोला फोन करावा. काही विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना असं वाटतं आपण आपल्या नवऱ्याला फोन करावा, त्याचं काय चाललंय, त्यांनी दिवसभर काय केलं त्याची चौकशी करावी. सांबार चौकशा नाही, पण चौकशा कराव्या. काय वाईट आहे? तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्ही सायकोलॉजिकली कुठेतरी आपल्याला एक आधार वाटतो की हा चला कोणतरी आहे आपल्यासोबत, आपल्यासोबत. म्हणजे भेटणे, त्यानंतर गप्पा मारणे, यामुळे काय होतं, आपण हस्ती मजाक करतो आणि आपल्या दिवसभराचा असलेला जो ट्रेस असतो तो पूर्णपणे आपण घालवतो. आपण एक थोडीशी वामकुक्षी घेतली किंवा झोपलो, तो पण एक प्रकारचा मेंदूवर आलेला ट्रेस कमी करण्याचा एक प्रकार आहे. आपण चहा पितोय किंवा गप्पा मारतोय, तो पण एक प्रकारचा. पण या गप्पा जर तुम्ही 2-2, 2.5 तास मारत असाल तर मग तिथं सडकावले पाहिजे सगळे. मग तिथं आपला केजी जागा होतो. मग तिथं जर तुम्ही 2.5 तास गप्पा मारत बसले फुकटच्या फाकट, किंवा कुणाला तरी
फालतू विषयावरती चर्चा करत बसले, की जो विषय तुमच्या स्पर्धा परीक्षेलाच नाहीये, त्या विषयावरती बोलून तुम्हाला काय मिळणार पण नाहीये ना, 1 मार्क वाढणार आहे, अशा विषयावरती तुम्ही जर चर्चा करत बसला असाल, अशा विषयावरती हा ठीक आहे, हसी मजाक ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या, पण त्याला एक लिमिट आहे. त्याला 30 मिनिट, 15 मिनिट किंवा 45 मिनिट बस, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही 1.5 तास जर एखाद्या तिथं बसलेला आहात आणि त्याच्याबरोबर टाइमपास करताय, किंवा एखादा चालला एक पुस्तक घ्यायला, त्याच्या मागे हे पण गडी पुस्तक घ्यायला, त्यांनी तिकडं पुस्तक घेता घेता तुम्हाला चला आता आपण खाऊया काहीतरी, बसला तिथं पाणीपुरी बाकीच्या गोष्टी खात, गेले त्याच्या 1.5 तास तिथं. हे नाही चालत. स्पर्धा परीक्षेत ह्या गोष्टी सगळ्यात मोठं पाप आहे, की जिथं तुम्हाला बघा, तुम्हाला वाटतंय भेटले, बोलले, गप्पा मारला, चहा मारला, चला ठीक आहे, तू तुझ्या ठिकाणी, मी माझ्या ठिकाणी, मला अभ्यास करायचा, मला माझा अभ्यास करायचा आहे ना, मी कशाला इथं फुकटचा वेळ घालवत बसू. मला माझा सिलेबस कंप्लीट करायचा आहे, मला माझा अभ्यास करायचा आहे, आणि मी जर ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या ऍक्टिव्हिटी जर मी परफेक्टली केल्या तर डेफिनेटली मला याचा फायदा होईल. आता समजा तुम्ही 5 ते 6 पर्यंत तुम्ही चहा पिले, भेटले, वेगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी केल्या, तर 6च्या नंतर, ठीक आहे, 6 नंतर तुम्ही काय करणं गरजेचं आहे? 6च्या नंतर तुम्ही लक्षात घ्या बरं का मी काय म्हणतोय, 6च्या नंतर तुम्ही 6 ते 8 पर्यंत, ठीक आहे, 6 ते 8 पर्यंत. आता काही विद्यार्थी असतात ते 6 ते 9 पर्यंत बसतात. यासाठी बसतात, 9 पर्यंत बसणारी लोकांचं असं असतं की जाऊ दे, चला घरी, डायरेक्ट घरी जायचं, जेवायचं, विषय संपला, ठीक आहे. आणि जे 8 पर्यंत जाणारे लोक असतात त्यांच्या मेसचा इश्यू असतो, मेसला जायचं आणि तिथूनच मग आपल्या रूमवरती जायचं, ठीक आहे, मेसला जायचं, तिथूनच आपल्या रूमवरती जायचं. काही विद्यार्थी असे असतात की 8 पर्यंत बसतात, ठीक आहे, 8 ते 9 पर्यंत मेसला जातात, आणि अगेन ओके, हे रथी महारथी काय करतात, हे चांगली गोष्ट आहे एक प्रकारे, हे 9 ते 11 पर्यंत पुन्हा 2 तास ते एक्स्ट्रा काढतात. म्हणजे बघा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही 5 ते 6 पर्यंत गप्पा गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, 6च्या नंतर 8 पर्यंत हा जो टाइम स्पॅन आहे, ओके, हा जो टाइम स्पॅन आहे, हा टाइम स्पॅन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जो कोणी या टाइम स्पॅन मध्ये 3 तासाचा स्ट्रक्चर ठेवतो, या 3 तासाच्या स्ट्रक्चरमध्ये जनरली जे विद्यार्थी घरी वगैरे जातात, जेवतात आणि नंतर त्यांचा अभ्यास होत नाही, जनरली जे घरी जातात, जेवतात, तर त्यांचा रिव्हिजन सुद्धा होत नाही, हे सोशल मीडियावरती जास्तीत जास्त अडून राहतात. हे काय होतात? सोशल मीडियावरती अडकून राहतात, ठीक आहे. ठीक आहे, मी असं नाही म्हणत की सगळेच जण घरी गेल्यानंतर अडकून राहतात, पण भरपूर सारे असे आहेत जे गृहिणी आहेत किंवा काय, त्यांना घरी गेल्यानंतर त्यांना खूप सोशल बॅरियर्स असतात. त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास हा मी जसं तुम्हाला सांगतोय 8-8, 10-10 तास त्यांचाही होत नाही. गृहिणींचा अभ्यास तर अगदी 6 तास जरी झाला तरी ते सोन्याहून पिवळं असतं. जॉबवाल्यांचा अभ्यास 6 तासापेक्षा जास्त झाला म्हणजे तो सुद्धा सोन्याहून पिवळं असतं, ठीक आहे. 24 कॅरेट पेक्षा शुद्ध सोनं, जे की नसतं, पण तरी पण सांगितलं, ठीक आहे. पण हे कोणी, आता आपण त्यांचा विचार नाही करू, आता आपण विद्यार्थ्यांचा विचार अँगलने विचार करतोय. 6 नंतर 8 पर्यंत जो विद्यार्थी मेसमध्ये किंवा रूममध्ये जायचा प्रयत्न करतो किंवा मी रूममध्ये घेतो, तो बघा रूममध्ये गेल्यानंतर परत तिथं लेखाचे डिस्टर्बन्स, बाकीचे नाना प्रकारचे ओके खेकडे तिथं असतात, ओके, त्या रूममध्ये त्याचा पाय वड, त्याचा पाय वड, हे वड, ते वड, ते वड, हे खेकडे काय आपल्याकडे कमी नाहीत. हे खेकडे मग काय करतात, तुम्हाला रूममध्ये डिस्टर्ब करतात, ओके. म्हणजे तुम्हाला झोपायचं असतं, ह्याला जागायचं असतं, तुम्हाला जागायचं असतं, ह्याला झोपायचं असतं, ठीक आहे. असे काही विचित्र खेकडे आपल्या आजूबाजूला लय असतात, आणि हे खेकडे काय करतात, मग आपलं पाय ओढतात, ओके. म्हणजे आपण जे जेवले, आपण जे दिवसभराचा अभ्यास केलाय, मग ह्या असल्या गोष्टींमधनं काय होतात, रूममध्ये वाद निर्माण होतात, आणि या वादामुळं नकळत कळत आपलं मन ओके उदास होतं. म्हणजे दिवस एवढा छान गेला, 5-6 वाजता तुम्ही चहा पिऊन बाबा मस्तपैकी हसत खेळत होता, पण रूममध्ये आल्यानंतर एकदम तो 10व्याला किंवा मैतीला झालेल्यासारखा तो येऊन इथं बसला एकदम गप. तर हे नाही चालत. कुठं ना कुठं तरी ह्या गोष्टी जरा थोड्याशा खराब असतात. म्हणून प्रयत्न करा की जर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या लायब्ररीमध्ये, आता लेडीज डिपार्टमेंट काय करतं, लेडीज डिपार्टमेंट 9 वाजेपर्यंत बसायचा प्रयत्न करते, ठीक आहे. तर मी लेडीज डिपार्टमेंटचं म्हणू शकतो की बाबा काही मुली असतात की सर 6 ते आम्ही 9 पर्यंत बसतो, 9 वाजता आम्ही घरी जातो, आम्हाला जेवण बनवायचं असतं. मी भरपूर अशा सदाशिव पेठमधल्या सुद्धा मुलींशी बोललेलो आहे, किंवा मी बऱ्याचशा अशा मुलींशी बोलत राहतोच. नागपूरमध्ये पण भरपूर काही अशा विद्यार्थिनी होत्या की ज्या आम्हाला सांगायच्या, सर आम्ही 9 पर्यंत लायब्ररीत बसतो, त्यानंतर घरी जातो, आम्हाला जेवण बनवावं लागतं किंवा आमचा डबा आलेला असतो, आम्हाला खायचं असतं, ओके. मग त्यांना माझा एकच सल्ला आहे की त्यांनी 9च्या नंतर 9 ते 11
9 ते 11 हा जो टायमिंग आहे, या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचा अभ्यास करणं पण गरजेचं आहे. तिथं तुम्ही सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहणं जरा थोडंसं चुकीचं आहे. कारण की इंस्टाग्राममध्ये सगळ्यात जास्त मुलांपेक्षा मुलींमध्ये क्रेज जास्त आहे. इंस्टाग्रामची जी क्रेज आहे ना, ते मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आहे. हे नाही, मी नाही म्हणत आहे, हे स्टडी म्हणते. ठीक आहे. म्हणून कायम लक्षात ठेवा, कळत नकळत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं होतात. तर ह्याच कळत नकळतच्या गोष्टी ह्या रात्री आपल्यासोबत घडत असतात. ठीक आहे. तर 9 ते 11 पर्यंत 9 ते 11 पर्यंत तुम्ही 2 तास अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना खरंच मानावं लागेल. कारण की या काळामध्ये तुमचा अभ्यास दिवसभराच्या सगळ्या अभ्यासानंतर होतोय, हे सगळं तुमच्या बौद्धिक कॅपॅसिटीवर डिपेंड आहे आणि तुमच्या एन्व्हायरमेंटवरती डिपेंड आहे. आता तो भाग सोडा, पण आता एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल, तो असा की जर तुम्ही, ठीक आहे, जर तुम्ही 8 ते 10, ठीक आहे, सॉरी 3 ते 5, त्यानंतर 5 ते 6, ठीक आहे. आता आपण पुढच्या येऊ. जर तुम्ही समजा 5 ते 6 चहासाठी ब्रेक घेतला आणि 6 ते 8 तुम्ही चांगला अभ्यास केला, तर या 6 ते 8 मध्ये कुठला विषय घ्यायचा, तर या 6 ते 8 मध्ये जनरली प्रयत्न करा, ओके, जनरली प्रयत्न करा की तुमचा विज्ञान हा विषय असला. का? या काळामध्ये काही काही विद्यार्थी असे असतात की 7:30-8 वाजता जेवायला जातात, लवकर जेवायला जातात. काही काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचा अभ्यासच होत नाही, ते असं काहीतरी टाइमपास करत बसतात. मग त्यापेक्षा एखादा विज्ञान सारखा जो विषय आहे, जे की तो खूप महत्वाचा आहे, किंग मेकर विषय, त्या विज्ञान सारख्या विषयाचे क्रमिक पुस्तकं, जर तो तुम्हाला एकदम नवीन असेल तर क्रमिक पुस्तकं वाचा, नसेल तर जरा थोडं थोडं द्या. किंवा किंवा याला एक और पण आहे, याला एक और आहे की तुमचा जो तुम्हाला जर असं वाटतंय की नाही बाबा मी काहीतरी एक वेगळा विषय कव्हर केला पाहिजे, एखादा वेगळा विषय, ठीक आहे, एखादा थर्ड विषय, म्हणजे एखादा प्रमुख विषय घेऊन बसा. त्या प्रमुख विषयामध्ये कोणाला, तर त्या प्रमुख विषयामध्ये एखादा इतिहास सारखा विषय, ठीक आहे, एखादा इतिहासासारखा विषय किंवा राज्यघटनेसारखा विषय, तो घेऊन बसा, किंवा विज्ञान घेऊन बसा. म्हणजे विज्ञान, इतिहास किंवा राज्यघटना यापैकी कोणताही विषय तुम्ही साधारणतः 6 ते 8 मध्ये कव्हर करायचा प्रयत्न करा, की जो थोडासा इंटरेस्टिंग पण आहे. बघा, बोरिंग सब्जेक्ट घेऊन बसू नका, डोक्याला त्रास, दिवसभर थकले. बरं, या 6 ते 8 मध्ये परत तोच फॉर्म्युला आपला, की कसंही करून तुम्हाला 1.5 तासाचा आउटपुट काढायचं. ओके, तुमचं 1.5 तासाचं आउटपुट पण आलं पाहिजे आणि तुमचं 1.5 तासाचं आउटकम पण आलं पाहिजे. आउटपुट आणि आउटकम, ठीक आहे, तुम्हाला फलनिष्पत्ती तिथं झाली पाहिजे. तुमचं आउटपुट तर निघलंच पाहिजे, बाहेर आलंच पाहिजे, आउटपुट पण आणि आउटकम पण. आणि यानंतर तुम्ही 8 वाजता, तुम्ही 8 ते 9 जेवण, काय जेवणाला वेळ द्या. ओके, या ठिकाणी तुम्हाला समजा काही करंट न्यूज बघायचे असतील किंवा काही लेक्चर्स करायचे असतील, त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही करा. पण जेवण झाल्यानंतर 8 ते 9च्या काळात तुम्ही जेवण झाल्यानंतर ऍटलिस्ट 1000 पावलं तरी चाला. मी असं नाही म्हणत की जेवण करता करता मोबाईल बघा. प्रयत्न करा की रात्रीचं जेवण जे आहे, ते रात्रीचं जेवण करताना मोबाईल लांब ठेवा. काही असो, जेवण करताना मोबाईल लांब ठेवा, रात्रीचं स्पेशली. जेवण झाल्यानंतर मोबाईल लांब ठेवा आणि चालायला एकटे जा. मी एकटं सांगतोय, हा प्रयत्न करत बघा. हे आम्ही ट्राय करतोय आणि हे विद्यार्थ्यांना आम्ही लावलं होतं, पण इथले रँचमध्ये आलेले पोट्टे जास्तीत जास्त मोबाईलवरती ह्याच काळात राहायचे. हा, काही विद्यार्थी नव्हते राहत, पण काही विद्यार्थी राहायचे. जे खरंच फॉलो करत होते ते विद्यार्थी राहायचे. तर या एकटं ज्यावेळेस तुम्ही चालता, हा एक प्रकारची थेरपी, ही एक प्रकारची थेरपी एकटं चालणे. किंवा तुम्ही कोणाबरोबर तरी चाला, तुमच्यासोबत जो कोणी एखादा मित्र असेल किंवा तुमचा मेसचा एखादा पार्टनर असेल, त्याचं पण जेवण झालं, चल रे बाबा थोडंसं चालू फिरू, पण मोबाईल नाही वापरायचा. एक थोडीशी शपथ घ्या स्वतःची की या 1 तासामध्ये मी मोबाईल नाही वापरणार, या 1 तासामध्ये मी जेवणार, ओके, आणि जेवल्यानंतर मी चालणार थोडंफार, आणि ते चालत असताना मी एकटा चालेल किंवा मी एखाद्या माझ्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर त्या ठिकाणी चालेल. आणि हे चालत असताना मी पॉझिटिव्ह विचार करेल. मी हा विचार नाही करेल, ते दुःख मी माझ्या आयुष्यात मी जे भोगलेले, त्या दुःखाला त्या ठिकाणी पाठ नाही फोडायचा. हे लक्षात ठेवा. हे जर तुम्ही केलं ना, तर तुम्हाला बघा खूप पॉझिटिव्ह एनर्जी येईल रात्री अभ्यासाला, खूप पॉझिटिव्ह एनर्जी. तुम्हाला असं वाटेल की हा चला यार ठीक आहे, मी आता जिंकलो. तुम्हाला ना ऍक्च्युली ती ईर्ष्या असली पाहिजे जिंकायची. मोबाईल हा तुमचा दुश्मन नाहीये, मोबाईल हा तुमचा मित्र आहे. पण मोबाईल जर अतिरेक त्या मोबाईलचा झाला, कारण सकाळपासून हा दिवटा तुमच्या सोबत हिंडतोय, तुमच्या सोबत जिथं जाल तिथं आहे. बाथरूम मध्ये सुद्धा त्याला घेऊन तुम्ही सोबत जाताय. म्हणजे तो तुमच्या लाईफमध्ये असा एक पार्ट झालेला आहे की ज्याला तुम्ही सोडू नाही शकत आहे. पण त्या 1 तासासाठी रात्री जेवण करत असताना आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बाहेर फिरता, त्यावेळेस तुम्हाला मोबाईल सोडायची सवय लावणं गरजेचं आहे. आणि हे नक्की करा.
हे नक्की करा. मला हे नक्की नंतर पुढे भविष्यात ज्यावेळेस तुम्ही मला भेटाल त्यावेळेस तुम्ही मला सांगा की सर मी हे नक्की केलं होतं आणि मला ह्याचा फायदा झाला. मला हे जे मोबाईल ॲडिक्शन आहे ना, हे मोबाईल ॲडिक्शन माझं कमी झालं. ठीक आहे, काय म्हणतो लक्षात आलं. आणि त्यानंतर ओके, एक 8-9 जेवण झालं, एकटे चालले. घरी आल्यानंतर किंवा तुमच्या रूमवरती आल्यानंतर इमानदारीने ओके, साधारणतः 9, 9:15 ते झोप येईपर्यंत, आणि आपल्या बॉडीला कळतं की झोप येईपर्यंत म्हणजे कुठपर्यंत. आपल्या बॉडीला हळूहळू लक्षात येतं. म्हणजे जसं आता मी ह्या वेळेस रेकॉर्ड करतोय, तर रेकॉर्ड लेक्चर करत असताना मला बिलकुल झोप येत नाहीये. पण जसं 11:30 झाले की आपल्या डोळ्याच्या खालचा भाग थोडासा हेवी व्हायला लागतो. असं वाटायला लागतं की आता नाही, आता झोपलं पाहिजे. डोळ्याचा खालचा भाग हेवी होतो. ठीक आहे, आणि जर तुम्ही नाहीच झोपले मग हा डोळ्याचा खालचा भाग एकदम असा काळपट पडायला लागतो. आणि मग काय काय लोकांना असे मस्तपैकी आहे ना ओके, चंद्रग्रहण झाल्यासारखे किंवा ते ठीक आहे, जसं चंद्राला एक बिंग किंवा सर्कल पडतं ना, तसं डोळ्याच्या भोवती असं सर्कल पडायला लागतं. म्हणजे समजून चालायचं की त्या पोरांनी ताणू अभ्यास केलेला आहे डोळ्यांना. लक्षात आलं मला काय म्हणायचं. ताणू अभ्यास केलेला आहे. म्हणजे झोप येत आहे तरी पण ताणायचं, तरी पण ते मोबाईलवरती कुठेतरी बघ, काहीतरी बघ, नेटफ्लिक्स लाव, कुठेतरी प्राईम व्हिडिओ लावत बस, कुठेतरी काय बाकीच्या ऍक्टिव्हिटी लावत बस, कुठेतरी क्रिकेट लावत बस, कुठेतरी रिप्ले काहीतरी बघत बस किंवा काहीतरी फालतूच्या गोष्टी बघत बस. या सगळ्या गोष्टींची सवय थोडीशी बंद करावी असं मला वैयक्तिक वाटतं. आणि एक साधारणतः लक्षात द्या की ते झोप येईपर्यंत, जेव्हा तुम्हाला असं वाटेल, फील होईल की नाही आता झोपलं पाहिजे, तर झोपलं पाहिजे. आपल्याला उद्या सकाळी बरोबर 7 वाजता उठायचंय आणि आपण छान पद्धतीने, फक्त एवढं लक्षात ठेवा की झोपत असताना, ठीक आहे, झोप येईल, ठीक आहे, झोपत असताना फक्त कुठले निगेटिव्ह विचार डोक्यात आणू नका. साधारणतः जर या टाइम मध्ये रात्री समजा आता काही विद्यार्थ्यांना 10:30 वाजता झोपेल, तर या ठिकाणी तुमचा 1 तासाची तरी तुम्हाला वेळ काढायचा, 1 तास. आणि 1 तास ज्यावेळेस तुम्ही वेळ काढता, तिथं तुम्ही 1.5 तास वेळ काढता. 1 तासाचा जो वेळ तुमचा निघतो, काही काही विद्यार्थ्यांचा कदाचित नसेल निघत, काही विद्यार्थ्यांचा जेव्हा 1 तास तिथं निघतो, या 1 तासामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की दिवसभर, ठीक आहे, दिवसभर ज्या काही शॉर्ट नोट्स तुम्ही काढलेल्या आहेत, शॉर्ट नोट्स, आता जे विद्यार्थी माझ्या बॅचमध्ये येतील त्या विद्यार्थ्यांना हँडबुक्स मिळणार आहेत. दिवसभरात मी जे तुम्हाला हँडबुक्स वरती लिहिलेले तेवढ्या इमानदारीने रात्री 1 तासामध्ये तुम्हाला ते हँडबुक्स रीड करायचे. जर ते रात्री तुम्ही 1 तास हँडबुक्स रीड केले तर तुम्हाला त्या दिवशी तुम्ही खूप श्रीमंत व्हाल. ठीक आहे, खूप श्रीमंत. म्हणजे साधारणतः हे 1.5 तास आणि हे वरचा 1 तास, मगाशीच आपण किती तास काढले होते, साधारणतः 6 तास. आणि रात्रीचे त्या 6 तासामध्ये जर तुमचे 2.5 तास जर तुम्ही कन्सिडर केलं तर तुम्ही बरोबर या ठिकाणी 8 तास 30 मिनिटाचा तुम्ही डेली रुटीन वाईज अभ्यास करता. सगळं लाईफ जगून, जेवण करण्यापासून तर जेवण, आवडत्या व्यक्तीबरोबर बोलण्यापासून, फिरण्यापासून, शतपावली करण्यापासून, सगळं एकदम व्यायाम करण्यापासून एकदम परफेक्ट विदाउट एनी ट्रेस तुम्ही तुमचा अभ्यास 8.5 तास डेली करू शकता. हेच असतो 8 तास किंवा 8 तास किंवा 8.5 तास किंवा 10 तास करण्याचा प्रयत्न. आता मग या सगळ्या गोष्टीला पहिले इम्प्लिमेंट करायला शिका. लगेच मी तुम्हाला सांगितलं, जर मी थंबनेल बनवला असतं 12 तास अभ्यास कसा करावा, लोक तुटून पडले असते, 12 तास 12 तास 12 तास 12 तास. अरे पण नाही होत तुमच्याकडनं 12 तास, हे लक्षात ठेवा, नाही होत. 14 तास 16 तास, अरे नाही होत अभ्यास, तुम्ही इम्प्लिमेंट करूच शकत नाही त्या गोष्टीला. हा, पण तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता 10 तासापर्यंत. आणि मग हे कुणावर डिपेंड आहे? माझ्यावर डिपेंड आहे का? हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या लागलेल्या सवयींवरती डिपेंड आहे. तुम्हाला जर रात्री मोबाईल न वापरायची जर सवय लागली, प्रयत्न करा की तुमचा मोबाईल दुसऱ्या रूम मध्ये कुठेतरी असला पाहिजे. रात्री तुमचा मोबाईल तुमच्या जवळ नाही असला पाहिजे, कारण की रात्री तुम्हाला काही गोष्टींमध्ये अशा फिलिंग्स जाग्या होतात. तुम्ही एकदम तरुण वयातले लोक आहात, जे नाही बघायला पाहिजे काही गोष्टी त्या तुम्ही बघता आणि तुमच्या शरीराचे वाटोळ करून ठेवता. तरुण रक्त आहे, तरुण रक्त पूर्णपणे असं वायबल झालेलं रक्त असतं. त्या वायबल झालेल्या रक्ताला जो एकदम पद्धतशीरपणे शिस्त, संयम आणि तुमच्या वक्तशीरपणा किंवा तुमचा आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस तुम्ही कुठून चूर्ण तयार करताना आणि त्यानंतर तुम्ही ते अंगलटी लावता, त्यानंतरच तुमच्यातला अधिकारी खरा म्हणजे जागा होईल. आणि हा अधिकारी जागा होणं खूप गरजेचं असतो, कारण की तुम्हाला जबाबदारी आता हळूहळू समजून घेणं गरजेचं आहे की बाबांनो, तुमच्यावरती जबाबदारी लय मोठी आहे. तुमचं वय वाढत चाललेलं आहे. काही विद्यार्थी 27, 28, 29 वर्षाचे विद्यार्थी आहेत आणि ते आजही एमपीएससीचा अभ्यास करतात. आजही त्यांना ते कुठेतरी एक ती खंत मनात रुतते, ती खंत आहे त्यांचा, ती टोचते त्यांना त्या मनामध्ये की आपण 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं अभ्यास करतोय, आपण का पास होत नाही? आणि पास न होण्याचं एकच कारण आहे, तुमचा रुटीन नाहीये. वाटेल तेव्हा मित्रांनी बोलवलं, चाललं बोंबलत.
आलं लग्न, चालला बोंबलत. रविवारच्या दिवशी अभ्यास न करण्याची घाणेरडी सवय. ठीक आहे. एखादा नवीन पिक्चर आला, चालला बोंबलत टॉकीजला. काही काही विद्यार्थ्यांनी तर पुण्यामध्ये ते फंडाच बनवून ठेवलेला आहे. एखादा नवीन शो आला, तिकीट आलं, चला 3 तासाने काय होत नाही. पण आजचे 3 तास उद्या जाऊन ज्यावेळेस ते 1 मार्क कमी पडतात त्यावेळेस ते आपल्याला आठवतं की यार मी बस थिएटरमध्ये गेलो यार. मी पुण्यामध्ये असताना म्हणजे माझा एक स्टुडंट होता, ओके, माझ्याच भावकी, म्हणजे त्याला मी भावकी म्हणूनच म्हणायचो. ती भावकी पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणजे PSI होण्यासाठी माझ्याकडे आलं होतं पुण्यामध्ये. त्यावेळेस मी पुण्यात क्लास घेत होतो. आता ही तुमची सगळी नवीन जनरेशन आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन जनरेशन, हे सगळी कहाणी जी आहे मी जे आता तुम्हाला सांगतोय ती सगळी 2019च्या काळातली, 18-19च्या काळात. ओके, कोरोना वगैरेचा काळ जो होता ना, तो कोरोना वगैरेचा काळ आला होता, त्याच्या आधीची कहाणी. तर त्या काळामध्ये ज्यावेळेस मी क्लास घेत होतो त्यावेळेस माझ्याकडे एक अहमदनगरचा एक व्यक्ती आला होता तिथं पुण्यामध्ये. पुण्यात राहत होता, 1.5 महिने तो पुण्यात राहिला. त्या 1.5 महिन्यामध्ये त्याने लिटरली प्रत्येक आठवड्यात जेवढे टॉकीजला पिक्चर येतील, त्या 1.5 महिन्यात जेवढे पिक्चर आले ना, जेवढे पिक्चर दर शुक्रवारी जे रिलीज झाले ना, ते सगळे पिक्चर तिथं पाहिले. आणि खरं सांगतो प्रामाणिकपणे, तो पोरगा फक्त 1.5 मार्काने नापास झाला. तो पूर्व परीक्षेचाच कॅन्डिडेट आणि त्याचा तो शेवटचा अटेम्प्ट होता. कारण की त्याचं असं म्हणणं होतं की सर शेवटचा अटेम्प्ट आहे, मी तर सहज पास होऊन जाईल. तर हे काय नाही, PSI होणं लई सोपं आहे, मी सहज पास होऊन जाईल. त्या काळात बघा PSIचा कट ऑफ पण कमी लागायचा. त्याला असं वाटायचं की ठीक आहे ना, 48-49 मार्क आहे ना, मी सहज पास होऊन जाईल. पूर्व परीक्षा शेवटच्या अटेम्प्टला पूर्व परीक्षाच फेल. आणि नंतर त्याने ही गोष्ट मला सांगितली की सर खरं सांगतो म्हणे, सर लय मोठं पाप केलं म्हणे, मी तुम्हाला सांगितलं नाही कधी, पण ह्या गोष्टी मला आज फील होत आहेत की म्हणे मी त्या काळात 1.5 महिना जे मी पुण्यात तुमच्यासोबत राहतो, रिव्हिजन करत होतो, त्या 1.5 महिन्यात खाऊन तुम्ही अभ्यास करून घेत होता. पण म्हणे सर खरं सांगू का, जसं तुम्ही लेक्चर सोडत होते ना, किंवा जसं आम्ही रूमवरती जात होतो ना, रूममध्ये जाऊन अभ्यासच करूशी वाटत नव्हता. रूममध्ये जाऊन अभ्यास करूशी वाटत नव्हता. एकदम विचित्र पद्धतीने असं काहीतरी एकटेकटेपणा वाटायचा. मग ते एकटेकटेपणा दूर करण्यासाठी मग आम्ही पिक्चरला जात होतो. आम्ही म्हणजे तो. किती मोठं पाप केलं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर कशाला पस्तावता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये? तुम्ही थोडा विचार करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची रिअलायझेशन म्हणजे म्हणजे रिअलाईज होईल ह्या सगळ्या गोष्टी, त्यावेळेस तुमच्या हातातून वेळ निघून गेली असते. त्या विद्यार्थ्याच्या हातातून वेळ निघून गेली. कृपया करून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत नाही झाल्या पाहिजे, ह्याचीच मी दुआ करेल. हे लेक्चर जर तुम्ही आवडलं असेल, तुम्हाला जर नक्कीच वाटलं असेल की खरंच हे हेल्पफुल आहे, विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे, तर हाईप करा या लेक्चर्सला. विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ द्या. जेवढे विद्यार्थी या ठिकाणी हे लेक्चर्स पाहतात आणि शेवटपर्यंत जर तुम्ही आला असाल आणि जर माझ्या त्या विद्यार्थ्याची कहाणी जर तुम्ही ऐकली असेल, तर स्वतःशी एक कमिटमेंट करा की मी हे असं कधीच नाही करणार. कारण की आज आपण जो टाइमपास करतो ना, उद्या जाऊन तो आपल्याला आज ना उद्या तर आपलं पापाचं गडबड भरतं आणि आपल्याला ते नक्कीच भोगावं लागतं. ठीक आहे, एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जाता जाता फक्त एवढंच सांगेल की हा जो आपला चॅनल आहे, हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. यावरती मी फक्त मोटिवेशनल स्पीकर नाही आहे, मी एक चांगला शिक्षक आहे. आणि या शिक्षकाच्या या नात्यानं मी सतत या यूट्यूब माझ्या चॅनलवरती रोज कुठल्या ना कुठल्या तरी बहाण्याने मी लाईव्ह होत राहील. इथून पुढे आपल्या यूट्यूब चॅनलवरती 2 महत्त्वाचे खमखमीत अशा सिरीज सुरू होत आहेत आणि त्या खमखमीत सिरीज वर्षभर आपल्या फुल ॲक्टिव्ह राहणार आहेत. त्यातली पहिली सिरीज आहे चालू घडामोडीची. चालू घडामोडीचे रेकॉर्डेड कंटेंट तुम्हाला मिळतील आणि एखादा कॉन्करंट इश्यू, ज्वलंत विषय एवढा सुपर डुपर तुम्हाला भेटणार आहे. तो एकदम ट्रिमेंडस हाय लेवलचा तो विषय तुम्हाला भेटून जाईल. आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे, दुसरी गोष्ट की या करंट इश्यूज सोबत तुमचा रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत एकदम महत्त्वपूर्ण असा म्हणजे सराव प्रश्नांचा एक पॅटर्न, 5 विषय 50 प्रश्न, 5 विषय 50 प्रश्नांचा जो पॅटर्न आहे तो तुमचा सुरू होणार आहे. लवकरात लवकर आपण त्या रात्रीच्या लेक्चरला लाईव्ह भेटायचा प्रयत्न करू. रेकॉर्डेड नाही, फक्त लाईव्ह. ओके, रेकॉर्डेड तर तुम्ही नक्की बघूनच घ्याल आणि रोज त्या 5 विषयांचा छानपैकी अभ्यास करा. दिवसभरामध्ये तुमचा 8.5 तासाचा अभ्यास तुम्ही इझिली करू शकता आणि ते जे विषय आहेत हे विषय शिकत 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 तुम्ही पुढे जाऊ शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा, एक विषय घेऊन दिवसभर बसायचं नाही, नाहीतर लय मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून. ठीक आहे, चला, जय हिंद जय महाराष्ट्र. आपला हा चॅनल नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.